संत परंपरेतल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या सोहळ्याला आजपासून सुरुवात होते। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतायत। संपूर्ण देहूनगरी वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेली आणि प्रत्येक देहूनगरीतल्या कानाकोपऱ्यामध्ये वारकऱ्याच्या मुखामध्ये एकच नामघोष पाहायला मिळतोय, ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत हे सगळे वारकरी आजपासून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतायत। आपण पाहतोय की संत तुकाराम महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये मानाच्या दिंड्या ज्या आहेत या सगळे वारकरी पाऊल खेळताना पाहायला मिळत आहेत। TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या माध्यमातून आपण हे देहूनगरीतलं संपूर्ण रूप पाहताय की म्हणजे इंद्रायणीचा काळ जो आहे तो वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेलेला आहे आणि सगळे वारकरी आजपासून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतायत। मंदिरातून संत तुकाराम महाराजांची पालखी नुकतीच बाहेर पडलेली आहे। अनुरेणुने तोकडा तुका आकाश एवढा असं म्हणत हे सगळे वारकरी आजपासून पंढरपूरची वाट चालायला लागतात, कारण या वारकऱ्याला कोणतंही निमंत्रण द्यावं लागत नाही। हे सगळे वारकरी आषाढीचे दिवस जवळ येऊ लागलात की देहूनगरीची वाट धरायला लागतात आणि आजपासून पंढरपूरची वाट जी आहे ते चालायला लागतात। हे सगळे वारकरी भक्ती रसामध्ये चिंब न्हावून निघालेले आहेत। ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत पाऊल खेळत हे सगळे वारकरी आपण पाहतोय की संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। आणि हे सगळे वारकरी जे आहेत आपण पाहतोय सुरुवातीला मानाच्या दिंड्या ज्या आहेत या मंदिरामध्ये सोडल्या जातात। मानाचे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी पाऊल खेळायला लागतात आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर पाऊलींची पालखी जी आहे तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ते मंदिरातून प्रस्थानाच्या दिशेने रवाना होते। आणि आज पालखीचा पहिला मुक्काम जो आहे तो इनामदार वाड्यामध्ये असणार आहे आणि आपण पाहतोय की सगळे वारकरी आजपासून 16 दिवसांचा मुक्काम जो आहे तो करत पंढरीची वाट चालायला लागतील। मात्र जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, देहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।